न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। कष्टकरी कामगारांचा भाजपला पाठिंबा, बाबा कांबळे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि अजित पवार यांनी कष्टकरी कामगारांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत कष्टकरी कामगारांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे, अशी माहिती कामगार नेते डॉक्टर बाबा कांबळे यांनी दिली आहे। पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। कष्टकरी कामगारांच्या प्रतिनिधींना उमेदवारी न दिल्याने नाराजी व्यक्त करत राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे 45% कष्टकरी कामगारांचा भाजपवर विश्वास असून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये स्थानिक उमेदवाराला संधी द्यावी, बाहेरच्या उमेदवाराला जनता धडा शिकवेल असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे। तुम्ही अजित पवार यांना पण पाठिंबा दिला, आज भाजपला पाठिंबा दिला, नेमकं काय करणार? पत्रकार परिषदेचं काय करणार? या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही असंघटित कामगार कष्टकऱ्यांची चळवळ चालत आहोत। गेले 20 ते 25 वर्षापासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही या घटकांसाठी काम करत आहोत। या घटकांसाठी आम्ही अनेक कायदे करून घेतले। आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजितदादा पवार यांनी मला विधानसभेला सांगितलं की बाबा तू अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दे। मी अजितदादा पवार यांचा शब्द ऐकला, अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 येथून मला अजितदादा पवार यांनी आणि स्थानिक लोकांनी शब्द दिला होता की तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी तुम्हाला आम्ही देतो। परंतु अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव आमदार पुत्र यांच्यासाठी माझी उमेदवारी डावलण्यात आली आणि मला त्या ठिकाणी उमेदवारी डावलून अजितदादा पवार यांनी अण्णा बनसोडे यांच्या चिरंजीवांना उमेदवारी दिली। हा कष्टकऱ्यांच्या प्रती झालेला विश्वासघात आहे। या चळवळीसोबत झालेला विश्वासघात आहे। यामुळे आम्ही हा राग मतदार पेटीमधून व्यक्त करणार आहोत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणी मतदान करू नये असं आमचं आव्हान आहे। पिंपरी चिंचवड शहरात 7 ते 8 लाख असंघटित कामगार आहेत। या सर्व कष्टकरी बंधूंना माझी नम्र आव्हान आहे, विश्वासघातकी पक्षासोबत कोणीही जाऊ नये, त्यांना मतदान करू नये। भारतीय जनता पक्षाचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आपले प्रश्न सोडवल असा आम्हाला विश्वास आहे। यामुळे भारतीय जनता पक्षाला सर्वांनी मतदान करावे असं आवाहन या निमित्ताने मी करतो। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।